आजच्या बैठकीमध्ये जे निर्णय शासनाने घेतलाय तो मान्य आहे का, दिलासा देणार आहे? नाही, आता तांत्रिक मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये काही स्पष्टपणे निर्देश दिले असल्यामुळं सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. HPC पुढे जाऊन त्याचा मार्ग निघणार नाही आणि म्हणून मठसंस्थान हे सुप्रीम कोर्टामध्ये जाईल. सरकार सकारात्मक बाजू तिथं मांडेल असं आम्ही सरकारला विनंती केलेलं आहे. आम्हाला तीच अपेक्षा सरकारकडून आहे, कारण की सरकारच्या वन खात्याचे रिपोर्ट जे आहेत त्या रिपोर्टवरच HPCनं निर्णय घेतला, सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केला. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये गव्हर्नमेंटची भूमिका, सरकारच्या वन खात्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार. ही भूमिका जर सक्षमपणे सरकारनं मांडली सुप्रीम कोर्टात तरच हा हत्ती मिळायला आम्हाला मदत त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून बॉल आता सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सरकार कशा पद्धतीनं भूमिका मांडते, आज तरी सकारात्मक भूमिका सरकारनं घेतलेली आहे. आम्ही त्याचं निश्चितपणे स्वागत करतो आणि लवकरात लवकर हा हत्तीने मठामध्ये मिळावी एवढीच आम्हा सगळ्यांची अपेक्षा असणार. कोल्हापुर और महाराष्ट्र और पूरे देश में जन प्रक्षोभ होने के बाद सरकार जग गई और आज एक बैठक बुलाई जिसमें हमें सबको बुलाया गया. इसमें सरकार ने सकारात्मक स्वरूप में सुप्रीम कोर्ट में इंटरवेंशन जो याचिका जाएगी उसमें वो खुद इंटरवीन करेंगे ऐसा हमें बताया गया है. हम यही चाहते हैं कि ये जो निर्णय हुआ है हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट में वो सरकारी रिपोर्ट के ऊपर हुआ है, फॉरेस्ट डिपार्टमेंट के रिपोर्ट के ऊपर ये निर्णय हुआ है. तो हम चाहते हैं कि फॉरेस्ट डिपार्टमेंट आगे जाके ये माधुरी हत्तीनी मठ को मिले, इसके लिए पॉजिटिव अपनी भूमिका सुप्रीम कोर्ट में रखे, यही हमारी सरकार से मांग है.